किती मार्मिक शब्द. दुष्ट म्हटलं असतं तर सगळ्यांना ते अलगच दिसलं असतं, पण माऊलींनी तसं केलं नाही. जे खळांची व्यंकट सदरक्षणाय खल निग्रहणाय आपण असं जे म्हणतो की चांगल्या माणसांचं संरक्षण व्हायला पाहिजे. दुष्टांना आपलं संरक्षण खात्याचं किंवा पोलीस खात्याचं ब्रीद वाक्यच आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय. असं हा जिजाऊने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेची परिस्थिती, दिल्लीची मुघलशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा ह्या 5 शाळा महाराष्ट्रामध्ये असताना जिजाऊंनी आई भवानीला साकार घातला की आई दार उघड बाया, आता दार उघड, दार उघड बाया, आता दार उघड. आणि राजांना लहानपणापासूनच रामायण महाभारताच्या गोष्टी शिकवल्या आणि त्यातून हा राजा महाराष्ट्र हिताचा राजा घडवला. त्या जिजाऊला कोटी कोटी धन्यवाद. लहानपणापासूनच जिजाऊंनी रामायणाच्या गोष्टी सांगितल्या. मी रामायणाचा एक किस्सा सांगतो आणि आता वेळ बराच झालाय, बोलण्यासारखं खूप आहे. ज्या वेळेला लंकेमध्ये रावणाचा वध झाला, ठीक 2:18 प्रभू रामचंद्रांनी रावणाला ठार केलं. त्यावेळेला इकडे ठार झाल्यानंतर प्रभू रामचंद्र असं खाली बसून हे 4 बोट डोक्याला आणि बाकीचा हात गालाला लावून बसले आणि विचार करतात रावण मेलाच कसा. हा विचार प्रभू रामचंद्र करतायत आणि तिकडे लंकेमध्ये मंदोदरी विचार करते की रावणाला मारलंच कसं. का तिलाही खात्री होती की रावण अजिंक्य आहे, कोणाकडूनच मरणार नाही, हा मंदोदरीला नक्की माहिती होतं. तीही विचार करत होती रावणाला मारलंच कसं. आणि इकडे प्रभू रामचंद्र विचार करतायत रावण मेलाच कसा. असं असताना ती माऊली आपला एक नातू जिवंत होता त्याला घेऊन त्या ठिकाणी आली आणि तिच्या पाठीमागे सूर्य होता. म्हणजे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना तिची ती सावली प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेली आणि प्रभू रामचंद्राने ओळखलं की ही माता तीच असली पाहिजे, म्हणून त्यांनी त्या सावलीला